सो व्हेनेवर जेव्हा जेव्हा आपण सजीव सृष्टीचा विचार करतो तेव्हा आपल्याला झाडं, प्राणी, किडे हेच दिसतं आणि जीवाणू किंवा ज्यांना आपण सूक्ष्मजीव, ज्यांना आपण मायक्रोब्स म्हणतो, त्यांचा आपण फारसा विचार करत नाही. पण दे आर देअर एव्हरीवेअर आणि they are there in every possible place where you cannot even imagine them. And since we are talking about Devrai and soils, and since we are concentrating on soils, they form a very important component of the soil. आणि जर आपण जमिनीचा मातीचा विचार केला तर 1 ग्रॅम मातीमध्ये जीवाणूंच्या जवळजवळ 10,000 जाती सापडतात. आणि ह्या ज्या 10,000 जाती जेव्हा मी म्हणतो तेव्हा ह्या जाती कुठल्याही मातीमध्ये एकच 10,000 जाती सापडतात असं नाही, तर मातीचं स्वरूप आणि तिथे ती माती कशी आहे, म्हणजे जंगलातली माती आहे का, शेतातली माती आहे का, खडकाळ प्रदेशातली माती आहे, ह्याच्यावरही ह्या 10,000 पैकी कुठले सूक्ष्मजीव तिथे आहेत त्याच्यावर अवलंबून असतं. म्हणजे सरसकट एकच 10,000 तऱ्हेचे जीवाणू सगळ्या मातीच्या नमुन्यांमध्ये नसतात. हे इथे आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणि आपण जर 1 ग्रॅम माती जर घेतली तर 1 ग्रॅम मातीमध्ये एकंदर जीवाणू जेवढे सापडतात, म्हणजे त्यांची जर आपण संख्या बघितली तर ती संख्या पृथ्वीच्या एकूण सजीव लोकसंख्येपेक्षा कितीतरी जास्त आहे. म्हणजे फक्त 1 ग्रॅम मातीमध्ये एवढे जीवाणू आपल्याला सापडतात की त्यांची संख्या एकूण पृथ्वीच्या लोकसंख्येपेक्षा कितीतरी जास्त आहे. ह्याच्यावरनच मातीत आढळणाऱ्या सूक्ष्मजीवांचं महत्व आपल्याला लक्षात यायला हरकत नाही. तर आपण जेव्हा यांना सूक्ष्म म्हणतो तेव्हा किती लहान, तर ह्या सूक्ष्मजीवांचेही वेगवेगळे प्रकार आहेत. आपण त्यांच्याविषयी नंतर बघणार आहोत. तर लहान म्हणजे किती लहान, तर साधारण आपण जर 1 मिलीमीटर घेतला तर 1 मिलीमीटर हा 1000 मायक्रोमीटर्सचा बनलेला असतो. आणि त्याच्यामध्ये मग ज्यांना जीवाणू किंवा बॅक्टेरिया म्हणतो त्यांचा आकार सर्वसाधारणपणे 2 ते 5 मायक्रॉन, म्हणजे मिलीमीटरचा 2000 ते 5000 भाग इतके लहान असे जीवाणू असतात. विषाणू किंवा व्हायरसेस जे असतात ते त्याच्यापेक्षा आणखीन 1000 पटीने लहान असतात. आणि मग ह्याच्या व्यतिरिक्त इतर रेंज आहे, म्हणजे वेगवेगळ्या जीवाणू सूक्ष्मजीवांच्या आकाराची रेंज आहे. आणि इथे जर आपण बघितलं तर जे बुरशी जी आहे ती आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसू शकते. ब्रेड किंवा पोळीवर पावसाळ्याच्या दिवसात जी आपल्याला वाढ दिसते ती बुरशीची असते आणि ती आपल्याला साधारणपणे आपल्या डोळ्यांना दिसू शकते. पण जसजसं आपण खाली जाऊ तसतसं आकार लहान लहान होत जातो आणि ते आपल्या साध्या डोळ्यांना दिसत नाहीत हे जे जीव असतात ते. आणि त्यांना बघण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची किंवा मायक्रोस्कोपची गरज लागते आणि म्हणूनच त्यांना सूक्ष्मजीव असं म्हटलं जातं. आणि त्याच्यात अनेक प्रकार आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे जीवाणू, विषाणू, बुरशी असे त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्याची आपण नंतर थोडक्यात माहिती करून घेऊया. पण आपल्या रक्तातल्या तांबड्या पेशी या इथे त्यांचा आकार साधारणपणे 10 मायक्रोमीटर इतका असतो आणि जीवाणू जे असतात त्यांचा आकार 2 ते 5 मायक्रोमीटर इतका असतो. आणि जसजसं खाली जाऊ तसं म्हणजे विषाणू जे असतात ते काही नॅनोमीटर्स मध्ये असतात. तर ह्याच्यावरनं साधारणपणे आपल्याला आकारमानाची कल्पना येईल. सूक्ष्म जीवाणू किंवा सूक्ष्म जीवशास्त्राचा जन्म हा साधारण 300 वर्षापूर्वी झाला. अँटनी व्हॉन ल्युएनहॉक ह्या शास्त्रज्ञांनी हे एक अतिशय प्राथमिक स्वरूपाचा असा सूक्ष्मदर्शी तयार केला आणि त्याच्यात मग त्यांनी वेगवेगळे नमुने म्हणजे दातावरची आलेली वाढ किंवा पाणी, नदीतला गाळ असं त्यांनी त्याच्याखाली बघितलं आणि त्याला जे काही त्याच्यामध्ये हलणारे जीव दिसले त्याला त्यांनी अॅनिमल क्यूल्स असं नाव दिलं आणि तिथे सूक्ष्म जीवशास्त्राचा जन्म झाला. तर आपण जर पृथ्वीवर असलेल्या एकूण जीवाणूंची जर संख्या बघितली
तर 5×10⁻³ इतके जीवाणू पृथ्वीवर आहेत. ते साध्या डोळ्यांना दिसत नाही आणि पृथ्वीवर सगळ्यात जास्त संख्येने ते असतात आणि अख्ख्या म्हणजे सगळ्या जीवसृष्टीचं अस्तित्व ह्या जीवाणूंवर अवलंबून आहे. आणि अर्थातच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते साध्या डोळ्यांना दिसत नाहीत. सो यू कांट सी देम विथ युअर ओन आईज. देयर इज अ ट्रिमेंडस डायव्हर्सिटी इन दॅट, of which we are going to see some examples, and they outnumber any other living organism on the earth, and entire life of the living world is dependent on these microbes. So as I said, there are different types. जीवाणू म्हणजे ज्यांना बॅक्टेरिया म्हणतात असे, they are few microns in size आणि त्यांचे आकार वेगवेगळे असतात आणि ते सर्वत्र म्हणजे अक्षरशः सर्वत्र आपल्याला सापडतात. म्हणजे हवा, माती, जमीन, पाणी, दगडाच्या आतल्या भेगा, म्हणजे जिथे आपण कल्पनाही करू शकत नाही अशा सगळ्या ठिकाणी आपल्याला जीवाणू सापडतात आणि त्यांचे आकार वेगवेगळे असतात. म्हणजे काही गोलाकार असतात, काही आयताकृती असतात, काही असे सर्पिल आकृतीचे असतात, काही ते जे गोलाकार असतात त्यांचीही रचना वेगवेगळी असते, काही एका सरळ रेषेत असतात, तर काही गठ्ठ्यात असतात, काहींना हा फ्रॅजिला असतो त्याच्यामुळे ते धावाधाव करू शकतात, तर काही एकाच जागी स्थिर राहतात. असे त्यांच्यातही वेगवेगळे प्रकार असतात, वेगवेगळे आकार असतात. जीवाणूंचाच आणखीन एक प्रकार म्हणजे आर्कीबॅक्टेरिया. ते अतिशय प्रतिकूल वातावरणात राहतात आणि त्यांची आपल्याला ओळख म्हणजे त्यांच्यामुळे मिथेन वायू तयार होतो. म्हणजे आपले जे गोबर गॅस तयार करणारे जी संयंत्र असतात त्याच्यामध्ये जो मिथेन वायू तयार होतो तो त्यांच्यामुळे तयार होतो. ते क्षारयुक्त वातावरण किंवा अतिउच्च तापमान अशा अति प्रतिकूल वातावरणात ते आपल्याला सापडतात. म्हणजे आपल्याकडे हिमाचल प्रदेशमध्ये गरम पाण्याचे झरे आहेत ज्यांचं तापमान 95च्या आसपास असतं, तर अशा ठिकाणी ते सापडतात. नाहीतर क्षारयुक्त वातावरण म्हणजे समुद्र किंवा लोणार लेक ज्याचं वातावरण क्षारयुक्तच नाही तर अल्कलीयुक्तही आहे, आणि इतर अशा अनेक खूप जास्त क्षार असलेल्या जागा म्हणजे ज्याला आपण मृत समुद्र किंवा डेड सी म्हणतो, अशा जागा, किंवा आपल्या स्वतःचाच विचार करायचा झालं तर मिठागरातही आपल्याला हे जीवाणू आपल्याला खूप प्रचंड संख्येने म्हणजे ज्याला सॉर्टन्स म्हणतात, तर अशा सॉर्टन्स मध्ये पण आपल्याला हे आर्कीबॅक्टेरिया सापडतात. त्याच्यानंतर ज्याला आपण बुरशी म्हणतो, फंजाय, तर हे फंजाय ही आपल्याला त्यांच्यातले जे मशरूम असतात ते आपल्याला सर्व परिचित, म्हणजे आपण जे मशरूम खातो ते फंजाय ह्या वर्गात मोडतात आणि ते आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसू शकतात. आता परत पावसाळ्यात जर आपण बघितलं तर अनेक झाडांवरही आपल्याला हे मशरूम आलेले दिसतात. ह्याच्यातले बरेचसे मशरूम खाण्यालायक असतात आणि पावसाळ्यात बरेचसे ज्यांना वाईल्ड मशरूम जे जंगलातच सापडतात असे मशरूम खाणं ही एक डेलिकसी असते. पण काही मशरूम हे विषारी पण असतात. काही ज्यांना आपण हॅल्युसिनोजेनिक म्हणतो की ज्यांच्यामुळे नशा येते असेही काही मशरूम असतात. पण त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यात प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं खूप जास्त प्रमाणात असतात आणि अतिशय कमी कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स असतात. त्यामुळे ते आरोग्याच्या दृष्टीने मशरूम हे खूप जास्त गुणकारी मानले जातात. त्याच्या व्यतिरिक्त पावसाळ्याच्या दिवसात भिंतीवर जेव्हा ओल येते तेव्हा तिथे जे आपल्याला वाढ झालेली दिसते ती हे बुरशी म्हणजे फंजाय, ब्रेड, पोळ्या ह्यांच्यावर येणारी ग्रोथ म्हणजे फंजाय, आणि त्याच्या व्यतिरिक्त यीस्ट हा जो प्रकार आहे तो आपल्याला परिचित आहे, कारण की वाईन तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये यीस्टचा हा अतिशय महत्वाची भूमिका असते. आणि त्याच्याच बरोबर सर्व परिचित असलेला दुसरा उपयोग म्हणजे ब्रेड तयार करतानाही यीस्ट वापरली जाते. त्यामुळे ब्रेड सच्छिद्र आणि हलका ब्रेड होण्यासाठी त्याची मदत होते. तर फंजाय आणि त्याच्यानंतर जीवाणू आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रोटोझोआ आणि विषाणू हा पण सूक्ष्म जीवांचा एक प्रकार आहे. तर जीवाणू मी मगाशी म्हटलं तसं ते आकाराने अतिशय लहान असतात आणि 1 चौरस सेंटीमीटर जागेत
1500 जीवाणू मावू शकतात. हे जे जीवाणू आहेत ते पृथ्वीवर सगळ्यात पहिल्यांदा आले, म्हणजे साधारण 4 बिलियन इयर्स अगो त्यांचं पृथ्वीवर आगमन झालं. पृथ्वीची निर्मिती साधारण 4 बिलियन इयर्स वर्षांपूर्वी झाली आणि 3.5 ते 3.95 बिलियन इयर्स इतक्या अगोदर जीवाणूंचं आगमन पृथ्वीवर झालं. आणि म्हणजे पृथ्वीवरचा सगळ्यात प्रिमिटिव्ह जीव, सगळ्यात पहिला जीव म्हणजे जीवाणू, आणि बाकीच्या सगळ्या जीवसृष्टीची उत्पत्ती ही ह्या पहिल्या जीवाणूमुळे झालेली आहे असं म्हणता येईल. आणि पृथ्वीवरच्या उत्क्रांतीविषयीचा आणखीन एक महत्वाचा मुद्दा जर इथे म्हणजे मुद्दाम सांगावासा वाटतो की जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा आज आपल्याला श्वसनासाठी आवश्यक असलेला प्राणवायू पृथ्वीवर नव्हता. ह्या प्राणवायूची निर्मिती आज आपण बरीचशी पृथ्वीवरची जीवसृष्टी प्राणवायूशिवाय जगू शकत नाही, इन्क्लुडिंग ह्युमन बिंग्स. तर ह्या प्राणवायूची निर्मिती पृथ्वीवर एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंमुळे झाली, ज्यांना सियानोबॅक्टेरिया किंवा ब्लू ग्रीन अल्गी किंवा नीलहरित शैवाल म्हणतात. अशा तऱ्हेच्या विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंमुळे पृथ्वीवर प्राणवायूची निर्मिती झाली आणि त्यामुळे मग ही जी सगळी सजीव सृष्टी आपण बघतोय त्याची निर्मिती त्यामुळेच शक्य होऊ शकली. तर एका दृष्टीने असं म्हणता येईल की जर हे नीलहरित शैवाल किंवा ब्लू ग्रीन अल्गी सियानोबॅक्टेरिया जर नसते तर आपण इथे नसतो, कारण मग मनुष्याची निर्मितीच होऊ शकली नसती असं एका अर्थाने आपल्याला म्हणता येईल. म्हणून त्या दृष्टीने जीवाणूंचं योगदान हे फार महत्वाचं आहे. आणि आपण श्वसन करत असलेल्या प्राणवायूपैकी निम्मा जीवाणूंनी तयार केलेला असतो. हेही अतिशय महत्वाचं आहे, कारण की जेव्हा आपण प्रदूषण आणि कार्बन डायऑक्साईडची वाढ ह्याच्याविषयी आपण बोलतो तेव्हा आपण नेहमी झाडांविषयी बोलतो की झाडं लावा, झाडांमुळे कार्बन डायऑक्साईड कमी होतो, प्राणवायू वाढतो असं आपण म्हणतो. पण तेव्हा सोयीस्कररित्या जीवाणू आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, त्यामुळे जीवाणूंना विसरलं जातं आणि हे आपण विसरतो की आपण श्वसन करत असलेल्या प्राणवायूपैकी निम्मा जीवाणूंनी तयार केलेला असतो आणि तो समुद्रातल्या जीवाणूंनी तयार केलेला असतो. कारण पृथ्वीचा 70% भाग हा पाणी आहे आणि समुद्र आहे, तर त्या समुद्रात राहणाऱ्या जीवाणूंनी आपण श्वसन करत असलेला निम्मा प्राणवायू तयार केलेला असतो. आणि मी मगाशी म्हटलं तसं हे जीवाणू आपल्याला सर्वत्र सापडतात, म्हणजे ते अगदी खोल पाण्यात 34,000 फुटांपर्यंत, जमिनीच्या आत 50,000 फुटांपर्यंत, आकाशात आम्हाला स्वतःला 41 किलोमीटर पर्यंत हे जीवाणू सापडेल, खोल समुद्रात 1000 मीटर. आणि ह्याच्या व्यतिरिक्त सगळ्या सजीव प्राण्यांमध्ये त्यांच्याशी निगडीत असलेले जीवाणू आपल्याला सापडतात. मग ते किडे असोत, रेप्टाइल्स म्हणजे साप ह्यांच्यासारखे प्राणी असोत किंवा इतर सस्तन प्राणी, उंदीर, मुंगूस, माकड, वाघ, सिंह, हत्ती हे सगळे प्राणी असोत, ऑफकोर्स मनुष्य आणि झाडं आणि वनस्पती ह्यांच्याही शरीरावर, त्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर विशिष्ट तऱ्हेचे जीवाणू असतात. आणि नवीन संशोधन आपल्याला असं दाखवतं की ह्या जीवाणूंचा त्या जो प्राणी किंवा वनस्पती असतो ह्यांना अतिशय महत्वाचा उपयोग होतो. ह्या वनस्पती किंवा प्राण्यांच्या वाढीमध्ये हे जीवाणू अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. माणसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज संशोधन असं दाखवतं की आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये ह्या जीवाणूंची भूमिका महत्वाची असते. म्हणजे तुम्ही किती वर्ष जगणार आहात, तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्ही आनंदी आहात का दुःखी आहात, ह्या सगळ्या गोष्टीही तुमच्या पोटातल्या जीवाणूंवर अवलंबून असतात असं नवीन संशोधन दाखवतं. तर अशामुळे जीवाणूंचं महत्व हे सगळ्याच आपल्या जीवनाच्या सगळ्याच अंगामध्ये अनन्यसाधारण असं आहे. आणि शेती किंवा माती ही त्याला अपवाद नाही. मी मगाशी म्हटलं तसं की मातीच्या एका ग्रॅम मध्ये 10,000 जातीचे जीवाणू सापडतात आणि एकूण जीवाणूंची संख्या ही पृथ्वीच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त असते. तर
हे आधीच सांगितलेलं आहे. तर म्हणजे आणि ह्या मातीतल्या जीवाणूंचा उपयोग हा अनेक तऱ्हेने आपल्या पिकांवर होतो. म्हणजे पिकांचं आरोग्य, त्या पिकांच्या आरोग्यामुळे त्यापासून जे अन्न तयार होतं, म्हणजे ती फळं असोत किंवा धान्य असोत, ते जे तयार होतं त्यांचा जो दर्जा असतो त्या दर्जावर ह्या जीवाणूंचा परिणाम होतो. मातीच्या दर्जावरही त्यांचा परिणाम होतो. आणि म्हणजे ह्याच्यावर आज भरपूर संशोधन झालेलं आहे. आणि एकंदरीतच जमिनीचा जो कस असतो तो कस राखून ठेवण्यामध्ये, म्हणजे मग त्याच्यात अनेक भाग आला, त्याच्यातला ऑर्गॅनिक मॅटर, जमीन पाणी कसं धरून ठेवते, आणि पिकांना ह्या जीवाणूंचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कसे फायदे होतात, ह्या सगळ्यांवर ह्या मातीतल्या जीवाणूंचा परिणाम होत असतो. तर जीवाणूंचे त्या मातीमध्ये वाढणाऱ्या झाडांना काय काय फायदे असतात, तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ह्या जीवाणूंमुळे झाडाला पोषण मिळतं. आणि हे पोषण अनेक तऱ्हेने मिळतं. म्हणजे मायकोरायझा हा जो प्रकार असतो की पानांच्या मुळावरच्या पृष्ठभागावर जे बॅक्टेरिया असतात ते झाडांच्या पोषणामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. ते जमिनीतलं पाणी शोषून आणि जी न्यूट्रियंट्स म्हणजे जे झाडांच्या वाढीला आवश्यक लागणारी जे पदार्थ आहेत ते शोषून घेतात आणि मग ते मुळांद्वारे झाडाला पुरवले जातात. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे वातावरणात असलेल्या नत्रवायूचं रूपांतर झाडं वापरू शकतील अशा संयुगांमध्ये करणं, आणि ते जी संयुग तयार होतील ती संयुग झाडाला उपलब्ध करून देणं, ती शोषली जाऊन झाडाच्या मुळांद्वारे शोषली जाऊन मग त्यांच्या झाडीसाठी उपयोग करून देणं, ही पण एक महत्वाची भूमिका मातीत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू बजावत असतात. त्याही पुढची महत्वाची भूमिका म्हणजे जे काही म्हणजे जे ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे झाडांचाच पालापाचोळा जमिनीत पडल्यामुळे किंवा जे प्राणी किंवा किडे किंवा इतर जी जनावरं मरतात तर त्यांचं विघटन करून त्यांच्यामध्ये असलेले पोषक पदार्थ परत एकदा जमिनीत उपलब्ध करून देणं की जेणेकरून ते परत झाडांना उपलब्ध होतील. ह्या डिकॉम्पोजिशन आणि रिसायकलिंग मध्येही पुनर्वापरामध्येही जीवाणूंची भूमिका अतिशय महत्वाची आहे. कारण की ही जी सगळी विघटनाची क्रिया आहे, विघटन करून ते परत वनस्पतींना पुन्हा वापरता येईल अशा स्वरूपात ह्या सगळ्या कचऱ्याचं किंवा पालापाचोळा, मेलेल्या प्राण्यांची शरीरं ह्यांचा विघटन करून ते परत उपलब्ध करून देणं, ही जी सगळी प्रक्रिया आहे ही संपूर्णपणे जीवाणूंमुळे केली जाते. आणि त्याच्या व्यतिरिक्त ते अनेक न्यूट्रियंट्स त्यांच्या पेशींमध्ये साठवून ठेवतात आणि मग ही जी न्यूट्रियंट्स असतात किंवा हे जे वाढीसाठी आवश्यक असलेले पदार्थ असतात ते मग नंतर झाडांच्या वाढीसाठी उपलब्ध होतात. जमिनीमध्ये असलेले चांगले जीवाणू हे हानिकारक जीवाणू किंवा रोग निर्माण करणाऱ्या जीवाणूंच्या वाढीला प्रतिबंध करतात. ह्याच्याविषयी आपल्याला थोडंफार समजलेलं आहे आणि बरंचसं समजलेलं नाहीये. म्हणजे ते काही विशिष्ट रसायनं तयार करतात आणि अँटीबायोटिक तर आपल्याला सर्वश्रुत आहेतच. तर ही जी रसायनं आहेत ह्या रसायनांमुळे झाडांच्या वाढीला अयोग्य असलेल्या जीवाणूंची वाढ रोखली जाते. आणि अँटीबायोटिक विषयी एक महत्वाचं म्हणजे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविक ही जर आपण निसर्गाचा विचार केला तर आज आपण सरसकट बऱ्याच आजारांवर प्रतिजैविक किंवा अँटीबायोटिक्स वापरतो. पण जर आपण नैसर्गिक दृष्ट्या जर विचार केला तर निसर्गाने ही प्रतिजैविक माणसासाठी बनवलेली नाहीये. बहुसंख्य प्रतिजैविक जी आहेत ती मातीतल्या जीवाणूंपासून किंवा फंजा किंवा बुरशीपासून तयार केली जातात. तर निसर्गाने जेव्हा ही तयार केली, निसर्गाने मध्ये जी हे जेव्हा तयार केली जातात तेव्हा निसर्गाचा हेतू तो माणसाने आपल्या आजारामध्ये वापरावं
हा अजिबात नव्हता. हे उघड आहे. म्हणजे हे सांगायला काही फार मोठं ग्रेट शास्त्रज्ञ असायला पाहिजे असं नाही. तर जी ही प्रतिजैविक तयार करण्याची क्षमता काही बुरशी किंवा काही जीवाणूंना दिलेली आहे, ही त्यांना निसर्गात त्यांना अपायकारक असलेले जे जीवाणू मातीत आहेत ते मरावेत म्हणून दिलेले आहे. हा मुद्दा आपण इथे घेणं लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रतिजैविकांची निसर्गामधला ही भूमिका आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त मातीत असलेले अनेक तऱ्हेचे जीवाणू झाडांना होणाऱ्या अनेक रोगांपासून त्यांचा बचाव करतात. आणि ज्याला इंग्लिशमध्ये डिसीज सप्रेसिव्ह सॉइल असं म्हटलं जातं, की ज्या मातीमध्ये असे गुणधर्म आहेत की ज्याच्यामुळे झाडांना होणाऱ्या रोगांना प्रतिबंध होतो, तर अशा डिसीज सप्रेसिव्ह सॉइलवरही आज भरपूर संशोधन झालेलं आहे. आणि कशामुळे ही सॉइल अशी डिसीज सप्रेसिव्ह होते ते आपल्याला आज थोडंफार माहिती आहे. आणि जमिनीचा एकंदरीच कस वाढवण्यावरही मातीचा ह्या जीवाणूंचा खूप मोठा सहभाग आहे. ते मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवतात. मातीमध्ये त्यांच्यामुळे जास्त हवा म्हणजे एरेशन होतं मातीचं. आणि मातीचे जे ग्रॅन्युल्स असतात म्हणजे मातीचे छोटे छोटे जे कण असतात ते कण तयार करण्यामध्येही ह्या जीवाणूंची भूमिका अतिशय महत्वाची आहे. तर असे जीवाणू आणि नायट्रोजन व्यतिरिक्त फॉस्फरस, सल्फर ह्याही हे जे म्हणजे एलिमेंट्स आहेत त्यांचाही वनस्पतींना वापर करता येईल अशा तऱ्हेच्या संयुगांमध्ये रूपांतर करणं ही महत्वाची भूमिका ह्या जीवाणूंकडून केली जाते. तर ह्या प्रत्यक्ष फायद्या व्यतिरिक्त जमिनीचा कस धरून ठेवणं किंवा कस वाढवणं, जमिनीतला ऑर्गॅनिक मॅटर वाढवणं ह्यामध्येही जीवाणूंची भूमिका अतिशय महत्वाची आहे. आणि आपल्याला आज आता काही नवीन तंत्रज्ञानामुळे आज आपल्याला हे समजायला लागलेलं आहे. म्हणजे एक मुद्दा जीवाणूंच्या बाबतीत मी मगाशी सांगितला नाही कारण तो फार टेक्निकल आहे, पण तरी जाता जाता फक्त उल्लेख करतो की फक्त मातीतल्याच नाही तर इतर अनेक कुठल्याही ठिकाणच्या जीवाणूंपैकी आपल्याला आज 0.0001% एवढ्याच जीवाणूंविषयी आणि त्यांच्या कामाविषयी आपल्याला माहिती होती किंवा आहे. ह्याचं कारण तेवढे जीवाणू आपल्याला गेल्या 300 वर्षांच्या इतिहासात प्रयोगशाळेत वाढून त्यांचा अभ्यास करता आलेला आहे. बाकीचे 99.99999% जीवाणू आपल्याला प्रयोगशाळेत वाढवताच येत नाही. त्यामुळे आपल्याला त्यांच्याविषयी इतके दिवस फारशी माहिती नव्हती. पण गेल्या 10-15 वर्षात डीएनएचा क्रम तपासण्याच्या पद्धती वापरून आपल्याला त्यांच्याविषयी बऱ्यापैकी माहिती मिळवता येणं शक्य झालेलं आहे. त्यामुळे हे जीवाणू जमिनीचा कस राखून वाढवण्यासाठी किंवा कस राखून धरण्यासाठी कशा तऱ्हेने प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करतात ह्याच्याविषयी काही अंदाज बांधता येणं आज आपल्याला शक्य झालेलं आहे. तर इथे काही उदाहरण आहेत. म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेचे जे जीवाणू आहेत ते मी मगाशी म्हटलेल्या कोणकोणत्या भूमिका कोणते जीवाणू पार पडतात ह्याच्याविषयीची काही उदाहरणं आहेत. पण ही माहिती मर्यादित स्वरूपाची आहे. म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त इतर अनेक जीवाणू आहेत की जे ह्याच कामामध्ये मदत करतात. आपल्याला आज जे जीवाणू माहिती आहेत त्यांची फक्त इथे माहिती दिलेली आहे. म्हणजे आता जमिनीत असलेल्या ऑर्गॅनिक मॅटरचं विघटन करणं, ऑक्सिजन वापरून, प्राणवायू वापरून त्यांचं विघटन करणं, ही भूमिका ट्रायकोडर्मा, अक्रोमोबॅक्टर, स्ट्रेप्टोमायसिस यांच्याद्वारे केली जाते. त्यांचं प्राणवायू विरहित त्यांचं विघटन करण्याचं काम क्लोस्ट्रिडियम ह्या जातीचे जीवाणू करतात. नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे हवेतल्या प्राणवायूचं रूपांतर झाडांना वापरता येईल अशा तऱ्हेच्या संयुगांमध्ये करणं हे रायझोबिया म्हणजे सिम्बायटिक म्हणजे झाडांच्या मुळावर गाठी निर्माण करून हे रायझोबियम मध्ये केलं जातं. आणि स्वतंत्रपणे म्हणजे झाडांच्या शी संपर्क न येता नुसतं मातीत स्वतंत्रपणे राहून नायट्रोजन फिक्सेशनचं काम हे अझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम आणि काही क्लोस्ट्रिडिया हे करतात.
जमिनीत उपलब्ध असलेल्या फॉस्फरचं सोल्युबलायझेशन करून त्याचं झाडांना वापरता येईल अशा तऱ्हेच्या संयुगांमध्ये रूपांतर करण्याचं काम एसिटोबॅक्टर, ट्रायकोडर्मा, बॅसिलस, सुडोमोनास, एस्परजिलस अशा तऱ्हेचे काही जीवाणू आणि फंजाय म्हणजे ट्रायकोडर्मा, एस्परजिलस या फंजाय ते करतात. फॉस्फरसचं शोषून घेणं आणि ते झाडांना उपलब्ध करून देणं हे व्हॅस्क्युलर, आर्बिस्क्युलर, मायक्रोरायझम अशा ह्या वर्गातल्या जे फंजाय असतात त्या करतात. सल्फरचं सोल्युबलायझेशन म्हणजे त्यांचं रूपांतर पाण्यात विरघळणाऱ्या संयुगांमध्ये करून ते मग वनस्पतींना उपलब्ध करण्याचं काम थायोबॅसिलस वर्गातले जीवाणू करतात. लोहाचं रूपांतर परत वनस्पतींना वापरता येईल अशा संयुगांमध्ये करणं आणि त्याचं शोषण करणं हे गॅलिओनेला, फेरीबॅक्टेरियम, लेप्टोथ्रिक्स ह्या वर्गातले जीवाणू करतात. तशाच तऱ्हेचं तांब्याचं रूपांतर हे डिसल्फोविब्रियो, क्लोस्ट्रिडियम, इश्चेरिशिया हे जीवाणू करतात. आणि मँगनीजचं रूपांतर एरोबॅक्टर, क्रॅडोस्पोरियम आणि कोरिनेबॅक्टेरियर ह्या वर्गातले जीवाणू करतात. तर जस्ट एक कल्पना यावी की वेगवेगळ्या तऱ्हेच्या जमिनीत सापडणाऱ्या एलिमेंट्सचं किंवा संयुगांचं झाडांना किंवा वनस्पतींना वापर करता येईल, त्यांचं शोषण करता येईल आणि त्यांना त्यांच्या वाढीसाठी वापर करता येईल अशा तऱ्हेच्या संयुगात त्यांचं रूपांतर करण्याचं काम कुठकुठल्या तऱ्हेचे जीवाणू करतात ह्याची एक फक्त झलक झाली. ह्याच्या व्यतिरिक्त जमिनीत असंख्य इतर जीवाणूही हे काम करतात पण अजून त्याविषयी आपल्याला फारशी माहिती नाहीये. तर बरेचसे जे बॅक्टेरिया आहेत त्यांना आपण प्लांट ग्रोथ इन्हान्सिंग बॅक्टेरिया म्हणतो. म्हणजे बॅक्टेरियांमुळे झाडाची वनस्पतींची वाढ ही कशी होते तर त्याच्याविषयी अनेक लोकांनी अभ्यास केलेला आहे. तर बऱ्याच वेळेला अशा तऱ्हेचे जे जीवाणू किंवा बुरशी असते ते मगाशी म्हटलं तसं की झाडांवर रोग निर्माण करणाऱ्या जीवाणू किंवा बुरशीची वाढ ते रोखतात आणि त्यामुळे झाडाची वाढ चांगली होते. नायट्रोजन सायकल विषयी मी मगाशी सांगितलेलेच आहे की वातावरणात असलेला जो वायुरूप नायट्रोजन असतो त्याचं रूपांतर नायट्रेट, अमोनिया अशा वेगवेगळ्या संयुगांमध्ये करणं की जे झाडं शोषून घेतील आणि ते झाडांना उपलब्ध करून देणं हे काम ह्या मातीतल्या जीवाणूंद्वारे केलं जातं. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे कडधान्यांच्या मुळावर ज्या गाठी असतात त्या गाठीमध्ये रायझोबिया जातीचे जीवाणू हे रूपांतर करतात आणि त्याच्यामुळे मग अशा तऱ्हेचा नायट्रोजन मग झाडाच्या वाढीसाठी आणि कडधान्यामध्ये प्रथिन तयार करण्यासाठी त्याचा वापर होतो. अशाच तऱ्हेने फॉस्फरसही जे त्याचं पाण्यात विरघळेल अशा तऱ्हेच्या संयुगांमध्ये रूपांतर करून तो झाडांना उपलब्ध करून देणं हे कामही मातीत असलेल्या जीवाणू आणि बुरशी किंवा फंजायमुळे केले. हे म्हणजे काही काही अभ्यास आहेत की मायक्रोरायझा नसताना किती फॉस्फरस, पोटॅशियम हा झाडांना उपलब्ध झाला आणि ते असताना तर इथे जर बघितलं तर मायक्रोरायझा असताना जो सगळेच म्हणजे फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, कॉपर, मॅंगनीज हे जो झाडांना उपलब्ध झाला मायक्रोरायझा असताना त्याचं प्रमाण खूपच जास्त होतं. म्हणजे ह्या मायक्रोरायझाचा ची भूमिका झाडांना संयुग उपलब्ध करून देण्यामध्ये खूप महत्वाची आहे. आणि नायट्रोजन फिक्सेशनची जी क्रिया आहे ती फक्त एकाच तऱ्हेच्या जीवाणूमुळे घडत नाही तर वातावरणातल्या वायुरूप नायट्रोजनचं रूपांतर नायट्राईट मध्ये करणं आणि मग त्या नायट्राईटचं अमोनियामध्ये रूपांतर करणं ह्या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे जीवाणू त्याच्यात सहभागी असतात. तर ती फक्त जीवाणूच्या एकाच वर्गाकडनं केली जाणारी प्रक्रिया नसून जीवाणूंचे अनेक वर्ग त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालेले असतात. जमिनीत आढळणारा एक अतिशय महत्वाचा जीवाणूंचा वर्ग म्हणजे बॅक्टेरिया आणि त्याचा प्रत्यक्षपणे नायट्रोजन फिक्सेशन किंवा फॉस्फरस सोल्युबलायझेशन मध्ये
उपयोग नसला तरी त्यांचा उपयोग विघटनीकरणामध्ये होतो आणि जमिनीची एकंदरीतच कस वाढवण्यामध्ये त्यांची क्षमता अतिशय महत्वाची असते. आणि आता अजून एक म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मातीला जो एक विशिष्ट मातीचा असा जो वास आपण म्हणतो किंवा पहिला पाऊस आल्यानंतर जो मातीला वास येतो तर तो ह्या ऍक्टिनोमायसिटनी तयार केलेल्या काही संयुगांमुळे तो वास असतो आणि टिपिकल मातीचा येणारा वासही त्या संयुगांमुळे असतो. आणि मातीमधनं सापडणाऱ्या ऍक्टिनोमायसिट्स पासूनच आज भरपूर प्रतिजैविक आपण शोधून काढलेली आहेत. आणि जमिनीची क्षमता म्हणजे जमिनीचा कस राखण्यामध्ये या ऍक्टिनोमायसिट्सची भूमिका अतिशय महत्वाची आहे. आपल्याला सगळंच त्या नक्की ते कसं घडतं वगैरे ह्याच्याविषयी आज आपल्याला सगळी माहिती नाहीये, पण आपण एवढंच म्हणू शकतो की त्यांची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. तर मी म्हटलं तसं की त्यांच्यातले बरेचसे हे प्रतिजैविक तयार करतात. बुरशी ही मातीमध्ये अतिशय महत्वाची आहे आणि हे मातीत वाढतात. मातीमधल्या अनेक म्हणजे विघटन ऑर्गॅनिक मॅटरचं विघटन करण्यामध्ये त्यांची भूमिका तर महत्वाची आहेच आहे, पण अनेक संयुगांचं पाण्यात विरघळणाऱ्या संयुगांमध्ये रूपांतर करून मग ते झाडांना उपलब्ध करून घेणं ह्याच्यामध्येही ह्या बुरशीची भूमिका अतिशय महत्वाची आहे. आणि झाडाच्या मुळावर जे मायकोरायझा असतं त्या मायकोरायझामध्ये काही विशिष्ट तऱ्हेची बुरशी असते आणि झाडाला ह्या संयुगांची म्हणजे वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या संयुगांची उपलब्धता वाढवणं ह्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या बुरशी किंवा फंजाईची भूमिका ही अतिशय महत्वाची असते. तर अल्गी किंवा म्हणजे युनिसेल्युलर ह्या अल्गींची ही भूमिका परत जमिनीमध्ये महत्वाची असते. आणि अल्गी म्हणजे एकपेशीय प्रकाश संश्लेषण करणारे सूक्ष्मजीव. तर हे एकपेशीय असतात आणि त्यांच्यात क्लोरोफिल सारखी पिगमेंट्स असतात आणि त्यामुळे ते प्रकाश संश्लेषण करून कार्बन डायऑक्साईड फिक्सेशनही करू शकतात. आणि त्यांची ही भूमिका जमिनीचा कस वाढवण्यामध्ये अतिशय महत्वाची असते. आणि ह्याच अल्गीचा जो अजून एक प्रकार आहे त्यांचे जमिनीत अतिशय म्हणजे वेगळ्या तऱ्हेच्या भूमिका ते बजावतात. जमिनीची क्षमता किंवा जमिनीचा कस वाढवण्यामध्ये त्यांचा महत्वाचा उपयोग होतो. त्यांच्या वाढीमुळे जमिनीत ऑर्गॅनिक मॅटर ची वाढ होते कारण अल्गी देमसेल्स इज अ ऑर्गॅनिक मॅटर आणि ते मातीच्या कणांना बांधून ठेवतात आणि त्यामुळे जमिनीची धूप रोखण्याचंही काम होतं आणि जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही त्याच्यामध्ये असलेल्या अल्गीमुळे वाढते. आणि ते प्रकाश संश्लेषण करत असल्यामुळे ते प्राणवायू सही उत्सर्जन करतात आणि त्यामुळे जमिनीमधलंही म्हणजे जमिनीच्या खालच्या थरामध्येही प्राणवायूचं प्रमाण वाढतं. अशा अनेक तऱ्हेच्या महत्वाच्या भूमिका ह्या अल्गीमुळे केल्या जातात. आणि सिंगल सेल प्रोटोझोआ जे असतात एकपेशीय अमिबा सारखे जे सूक्ष्मजीव असतात तर त्यांचीही भूमिका जमिनीचा कस राखण्यामध्ये महत्वाची आहे. आपल्याला फारसं माहिती नसलं त्याच्याविषयी आधी तरी त्यांची भूमिका महत्वाची आहे. आणि इथे अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की अल्गींचाच जो एक अजून प्रकार आहे की मगाशी मी म्हटलं की ब्लू ग्रीन अल्गी किंवा नीलहरित शैवाल किंवा सायनोबॅक्टेरिया हे जे आहेत हे नायट्रोजन फिक्सेशन मध्ये त्यांची महत्वाची भूमिका आहे. विशेषतः पाण्यातली भात शेती जी असते की जिथे भात पाण्यात लावलं जातं तर त्या पाण्यामध्ये काही जीवाणूंबरोबरच हे जे ब्लू ग्रीन अल्गी किंवा सियानोबॅक्टेरिया असतात ते त्या पाण्यामध्ये वाढतात आणि त्यांनी तिथे
नत्रवायू म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन करून जे संयुग ते तयार करतात, ती संयुग मग भाताच्या वाढीसाठी नायट्रोजन पुरवतात. तर अशा रीतीने अल्गींची भूमिका ही महत्वाची आहे. तर असे हे जीवाणू आपल्याला झाडांच्या वाढीसाठी ते आवश्यक आहेत हे उघडच आहे. तर ही जी जीवाणू आणि झाड यांच्यातला जो परस्पर संबंध आहे तो दोघांच्याही फायद्याचा आहे. जसं जीवाणूंनी तयार केलेले काही संयुग झाडाच्या वाढीसाठी आवश्यक आहेत, तसंच जीवाणूंनाही झाडाची गरज आहे. आणि म्हणून ह्या जीवाणूंकडनं झाडांकडनंही जीवाणूंच्या वाढीसाठी काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न केले जातात. आणि झाडांच्या मुळांनी जमिनीत सोडलेले असंख्य पदार्थ, असंख्य संयुग, म्हणजे त्याच्यात काही साध्या शर्करा किंवा काही अमिनो आम्ल किंवा काही पेप्टाइड्स अशी जमिनीत सोडली जातात आणि ती झाडांना जे मैत्रीकारक जीवाणू असतात त्यांच्या वाढीला ते उत्तेजन देतात. म्हणजे झाडच अशी संयुग जमिनीत सोडतं की ज्याच्यामुळे झाडांच्या वाढीसाठी उपकारक, झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या जीवाणूंची वाढ व्हायला प्रोत्साहन होतं आणि अप्रत्यक्षरित्या मग झाडाचा फायदा होतो. आणि असे जे केमिकल्स असतात ही झाडापासून खूप दूर अंतरावरही ती सोडली की ती खूप दूर अंतरापर्यंत पसरत जातात आणि खूप लांब अंतरापर्यंत ते अशा मित्र जीवाणूंच्या वाढीला मदत करतात. तर अशा तऱ्हेने जीवाणूंची म्हणजे जमिनी मातीत असलेल्या जीवाणूंची झाडांच्या वाढीला मदत होते आणि हा परस्पर फायद्याचा असा हा संबंध आहे. त्याच्या व्यतिरिक्त आजचं शास्त्र आपल्याला असं दाखवतं की फक्त मातीतच आणि झाडांच्या मुळावरच नाही तर झाडांच्या मुळावर, पानांवर, फळांवर, फुलांवर सगळीकडे जीवाणू विशिष्ट तऱ्हेचे असतात आणि ते जीवाणू झाडांच्या वाढीसाठी उपायकारक असतात. पानाचा जर विचार केला तर पानाचा वरचा पृष्ठभाग आणि मागचा पृष्ठभाग या दोन्ही पृष्ठभागांवर वेगवेगळे जीवाणू असतात. जर छोट्या झाडांचा विचार केला म्हणजे पिकांच्या साईजच्या झाडांचा जर विचार केला तर झाडाच्या वरच्या भागात आणि खालच्या भागात जे जीवाणू सापडतात ते वेगवेगळ्या तऱ्हेचे असतात. म्हणजे हा अभ्यास टोमॅटोवर खूप जास्त झालेला आहे कारण टोमॅटोचं झाड अगदी छोटं असतं. तर टोमॅटोच्या झाडाच्या वरच्या भागात आणि खालच्या भागात जे जीवाणू सापडतात ते जीवाणू खूप वेगळे असतात. तर त्यांचा झाडांच्या वाढीमध्ये नक्की काय भूमिका आहे, त्यांचा झाडाच्या वाढीवर, आरोग्यावर काय परिणाम होतो ह्याच्याविषयी आपल्याला आता जास्त माहिती नाहीये. पण भविष्यात नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि आपल्याला ह्या जीवाणूंचा झाडांच्या वाढीसाठी जास्त चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येईल. आणि आता याच्या पुढे काही उदाहरण आहेत की हे जीवाणू झाडाच्या मुळावर कसे वाढतात. तर इथे हे जीवाणू झाडांच्या मुळाला इन्फेक्ट होऊन तिथे वाढताना आपल्याला दिसतील. आणि हे मी सांगितलंच आहे की जीवाणूंमुळे मातीचा कस वाढतो, स्ट्रक्चर वाढतं आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. तर हे म्हणजे ऑलरेडी मी सांगितलंच आहे की जे झाडांच्या वाढीसाठी आवश्यक जी न्यूट्रिएंट्स असतात त्यांचा झाडांना जास्त चांगल्या प्रकारे उपलब्धता करून देण्यामध्ये ह्या जीवाणूंचा उपयोग होतो. काही जीवाणू झाडांची वाढ प्रोत्साहित करण्यासाठी इंडॉल असिटिक ऍसिड सारख्या किंवा इथिलीन ऑक्साईड यांची निर्मिती करतात ज्यांचा झाडांच्या वाढीवर प्रत्यक्षपणे परिणाम होतो. तर आणि ह्याच्या व्यतिरिक्त मातीतल्या जीवाणूंचा हा एकंदरीतच मातीची सुपीकता राखून ठेवण्यासाठी ह्या मातीत असलेल्या जीवाणूंचा आपल्याला उपयोग होतो. पण दुर्दैवाने गेल्या काही वर्षांमध्ये जसं म्हणजे माणसाच्या हवेमुळे किंवा माणसाच्या निसर्गाला ओरबाळून घेण्याच्या वृत्तीमुळे
जसं जंगलं किंवा इतर काही इकोसिस्टीम जशा धोक्यात आलेल्या आहेत, तसंच माती किंवा जमीनही धोक्यामध्ये आलेल्या आहे. कारण ऑब्व्हियस आहे की रासायनिक खतं आणि कीटकनाशक यांचा अतिरिक्त वापर जास्त पीक येण्यासाठी झाल्यामुळे जमिनीत किंवा मातीत असलेले असंख्य जीवाणू किंवा बुरशी किंवा सूक्ष्मजीव जे जमिनीचा कस राखण्यासाठी, जमिनीची प्रत राखण्यासाठी आवश्यक होते, ते जीवाणू कायमचे नष्ट झाले. म्हणजे त्या जमिनी पडीक झाल्या, वर्षानुवर्ष पडीक राहिल्या. तिथे खतं वापरली, रासायनिकांचा म्हणजे केमिकलचा वापर झाला नाही, तरीही ह्या जमिनीची प्रत परत येऊ शकली नाही. तर हा इरिव्हर्सिबल डॅमेज असा त्याच्यामुळे झालेला आहे. त्याच्यात जमिनीतल्या क्षारांचं प्रमाणही वाढलं आणि त्याच्यामुळे मग ह्या जमिनी नापीक झाल्या आणि कुठलंही पीक घेण्याच्या लायकीच्या राहिलेल्या नाही. तर आज जगात अशा तऱ्हेचे प्रयोग चालू आहेत की चांगल्या सुपीक जमिनीतनं जीवाणू घ्यायचे आणि ते अशा नापीक जमिनीमध्ये त्यांना इंट्रोड्यूस करायचं आणि मग जमिनीची कस आणि प्रत वाढून ह्या नापीक जमिनी परत पीक घ्यायला उपयुक्त होत आहेत का, अशा तऱ्हेचा अभ्यास आज जगात अनेक ठिकाणी चालू आहे आणि त्याला काही प्रमाणात यशही आलेलं आहे. तर जसं अर्बनायझेशन आणि इंडस्ट्रियलायझेशन मुळे जसे इतर अनेक तोटे झालेले आहेत, तसंच जमिनीतल्या मातीतल्या मायक्रोबियल डायव्हर्सिटीचा लॉस हाही त्याचा एक अतिशय गंभीर परिणाम आहे आणि ज्याच्याकडे परत फार कमी लोकांना ह्याच्याविषयी माहिती आहे किंवा ह्याच्याविषयी लोक जागरूक आहेत, कारण हे जीवाणू आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाहीत, पण आता त्यांच्या जे परिणाम आहेत ते परिणाम आपल्याला दिसायला झाल्यामुळे आज आपल्याला त्याच्या गांभीर्याची थोडीफार तरी जाणीव व्हायला लागलेली आहे. तर त्या दृष्टीने देवराईचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. कारण की आपल्याला माहितीच आहे की देवराईच्या जमिनीमधली जी जमीन आहे तिथे कुठल्याही तऱ्हेची रासायनिक कीटकनाशक, खतं, इतर कुठलीही केमिकल्स न वापरले गेल्यामुळे तिथले जे ज्याला आम्ही मायक्रोफ्लोरा म्हणतो की तिथले जे सूक्ष्मजीव सृष्टी आहे ती ही अप्रत्यक्षरित्या तिचंही कॉन्झर्वेशन झालेलं आहे. ती जी जीवसृष्टी आहे तिचा लॉस न होता ती गेली अनेक वर्ष पूर्वी जशी ती जीवसृष्टी होती तशीच राहिलेली आहे. म्हणजे त्याच्यात मित्र जीवाणू त्याच्यात नष्ट झालेले नाहीयेत आणि ह्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं की ज्याला आपण रिमेडिएशन म्हणतो की नापीक झालेल्या जमिनीमुळे दुसरीकडनं कुठनं तरी चांगले जीवाणू आणून ती नापीक जमीन पुन्हा सपीक करणं, असे जे प्रयत्न चाललेले आहेत, तर त्या प्रयत्नांमध्ये देवराईमधल्या जीवाणूंची भूमिका अतिशय महत्वाची आहे. कारण इथल्या मातीचा संपर्क कधीही घातकारक रसायनांशी न आल्यामुळे तिथले सगळे चांगले जीवाणू आजही शाबूत राहिलेले आहेत. तर फक्त देवराईचीच नाही तर इतर ठिकाणी जिथे जमीन नापीक झालेली आहे ती जमीन परत सुपीक करण्यासाठी एक अतिशय महत्वाचा म्हणजे ज्याला लाईफ सेव्हिंग म्हणतो असा मार्ग म्हणजे की देवराई सारख्या जमिनीतनं जीवाणू गोळा करायचे. म्हणजे वेगवेगळे तंत्र वापरून ह्या देवराईतली माती घेऊन त्यातनं जीवाणू गोळा करायचे आणि सुदैवाने जीवाणूंचा फायदा असा की ते प्रयोगशाळेत आपल्याला वाढवता येतात. म्हणजे आपल्याला देवराईतली जमीन खणून ती दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकायची गरज नाहीये. आपण फक्त त्या मातीचे थोडेसे नमुने घ्यायचे आणि ते जीवाणू मग प्रयोगशाळेत वाढवायचे आणि असे वाढवलेल्या जीवाणूंचा प्रयोगशाळेत अभ्यास करायचा की त्यांचा नक्की मातीचा कस राखण्यामध्ये कशा तऱ्हेची भूमिका ते बजावतात आणि मग जे जीवाणू आपल्याला खूप जास्त महत्वाचे वाटतील असे जीवाणूंचं मिश्रण तयार करायचं आणि ते मिश्रण मग नापीक झालेल्या जमिनीत नेऊन तिथे ते मिश्रण पसरून मग त्या जमिनीची सपीकता वाढत की कशी वाढते हे बघायचं
अशा तऱ्हेचे अभ्यास आपल्याला देवराई मधली माती वापरून करता येणं शक्य आहे. पण मी मगाशी म्हटलं तसं की आपल्याला फक्त 99.9999% जीवाणू आपल्याला प्रयोगशाळेत वाढवता येत नाहीत. पण मग हे अजून कोणते जीवाणू जे आपल्याला देवराईतनं वाढवता आलेले नाहीत, अशा तऱ्हेचा अभ्यास जे आज आपल्याला डीएनएच्या क्रमावर आधारित नवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहेत त्यांचा वापरून नक्की कोणकोणत्या तऱ्हेचे जीवाणू ह्या देवराईमध्ये आहेत ह्याचा अभ्यास करून त्याचं जर आपण एक कॅटलॉग तयार केला तर मग तो कॅटलॉगही आपल्याला नापीक जमिनीचं रूपांतर सपीक जमिनीमध्ये करण्यासाठी अप्रत्यक्षरित्या आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. कारण ते जीवाणू मग आपण काही तंत्रज्ञान वापरून आपण ते जीवाणू प्रयोगशाळेत वाढवायचा प्रयत्न करू शकतो किंवा दुसरीकडे कुठे जर तसे जीवाणू आपल्याला सापडले तर तिथनं ते जीवाणू आपण आणण्याचा प्रयत्न करू शकतो. तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की देवरायांवर अशा तऱ्हेचा अभ्यास होणं हे अतिशय आवश्यक आहे. दोन्ही तऱ्हेने तिथे जीवाणू प्रयोगशाळेत वाढवणं आणि प्रयोगशाळेत जे वाढवता येणार नाहीत ते जीवाणू कुठले आहेत ह्याचा अभ्यास करणं हे अतिशय आवश्यक आहे. ती काळाची गरज आहे आणि अशा अभ्यासामुळे आपल्याला मानव जातीला जी जमीन आज पडीक झालेली आहे त्या जमिनीचा पुनर्वापर पिकं घेण्यासाठी करण्यासाठी अशा तऱ्हेच्या अभ्यासाचा आपल्याला खूप मोठा उपयोग होणार आहे. तर हा मुद्दा परत एकदा एम्फसाइज करून मला जे काही तुमच्याशी शेअर करायचं होतं ते संपवतो. इथे माझा ईमेल आयडी दिलेला आहे, तुम्ही मला ईमेलवर लिहू